श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपण अनेक विषयांचा परिचय आत्तापर्यंत करून घेतला. आता हा प्रवास येऊन ठेपलाय तो संस्कृत साहित्याच्या परिचयाकडे. संस्कृत साहित्य हे जगभरात वाखाणलं गेलेलं अतिशय उच्च दर्जाची साहित्यिक मूल्य असलेलं असं साहित्य. या साहित्याचा विस्तार किती, या साहित्याचं वर्गीकरण कसं कसं केलं जातं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा या साहित्यामध्ये अंतर्भाव होतो, या सर्व विषयाची सविस्तर माहिती घेऊया ज्येष्ठ संस्कृत विदुषी आणि वैयाकरण डॉक्टर सरोजा भाटे यांच्याकडून. बाई नमस्कार. नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आत्तापर्यंत साहित्याचा परिचय याच्यामध्ये वैदिक साहित्याचा परिचय करून घेतलाय. आता संस्कृत साहित्याकडे आज आपण वळूया आणि या साहित्याचा परिचय आजपासून आपण सुरू करूया. आता संस्कृत साहित्य असं म्हटल्याबरोबर खूप काय काय गोष्टी आठवतात. अनेक साहित्यकृती, कलाकार, कालिदास, भास यासारखे कवी, नाटककार. पण मुळात संस्कृत साहित्य असं म्हणताना मुळात संस्कृत भाषेपासून सुरुवात करूया का? अगदीच. मग या भाषेची काय वैशिष्ट्य असं काही सांगता येईल का? हो, खूपच वैशिष्ट्य आहेत आणि मी तर संस्कृतला भाषा विश्वातला चमत्कारच म्हणते नेहमीच बोलत असताना. आणि अर्थात मी जेव्हा चमत्कार म्हणते तेव्हा माझ्यासमोर संस्कृत भाषेचे 4-5 वैशिष्ट्ये ठळकपणे मला जाणवलेली असतात. पण ती केवळ मला सापडलेली असतात असं नव्हे, तर ती जगातल्या भाषाशास्त्रज्ञांनी कुठे कुठे नमूद केलेली असतात आणि मग ती मी एकत्र करून मांडत असते. तर त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत ही प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत जिवंत असलेली एकमेव चिरतरुण आणि चिरंजीव अशी भाषा आहे. संस्कृतची तुलना तुला माहिती आहे की विल्यम जोन्सनी लॅटिन आणि ग्रीक शिकवली. पण काही विद्वानांनी असं म्हटलंय की त्याही पलीकडे जाऊन संस्कृत आणि चीन अशा 2 भाषा ह्या जगातल्या प्राचीनतम भाषा मानता येतील. म्हणजे तिची तुलना चिनी भाषेशी करता येईल. पण चिनी भाषा ही काळाच्या ओघात खूप बदलत गेली. तसं संस्कृतचं झालं नाही. तिच्यातला जोश, तिचं सौंदर्य, तिचं एकूण प्रमाणबद्धता ही पहिल्यापासून जशी होती तशी आजपर्यंत राहिली. म्हणून तिला असं म्हणलं जातं की ती जगातली एकमेव चिरतरुण, जवळजवळ सुमारे 5,000 वर्षांचं आयुष्य आपण असं म्हणू असलेली अशी भाषा आहे. हे तिचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य हे तिच्या कुळाच्या संदर्भातलं आहे. म्हणजे जगातल्या सर्वच भाषांच्या एकूण कुळांची विभागणी 12 कुळात केलेली आहे. म्हणजे सगळ्या भाषा 12 कुळामध्ये वाटल्यात जगभरातल्या. आणि त्यापैकी युरो भारतीय कुळ हे एक आहे. आता हे नावच युरो भारतीय, त्याच्यावरून तुझ्या लक्षात येईल की युरोपातल्या आणि भारतातल्या भाषा प्रामुख्याने या कुळाच्या सदस्य आहेत. तर अशा कुळामधली आणि समृद्ध वाङ्मय असलेली संस्कृत ही एकमेव प्राचीन भाषा आहे. म्हणजे एक काळ असा होता की संस्कृत ही एकच युरो भारतीय कुलातली उपलब्ध आणि म्हणून प्राचीनतम भाषा मानली जात होती. नंतर संशोधनात इतर भाषाही सापडल्या त्यांना. पण या तिच्या वैशिष्ट्यामुळे तिचं जगातल्या अनेक भाषांशी नातं आहे. म्हणजे एकीकडे ती युरोपातल्या जर्मन, फ्रेंच, इटालियन यासारख्या भाषांची बहीण आहे. म्हणजे आपण असं म्हणू की तिचा आजोळ या भाषांच्या घरात आहे. दुसरीकडे भारतीय भाषांची, म्हणजे विशेषतः उत्तर भारतातल्या भाषांची, आता आपल्याकडे फार भावनिक पातळीवर म्हणलं जातं की संस्कृत ही भारतातल्या सगळ्या भाषांची जननी आहे. तर जननी वगैरे ती काही नाही आहे. प्राकृत ही जननी आहे. पण संस्कृत ही आपण मावशी असं म्हणू शकतो. म्हणजे उत्तर भारतातल्या तरी बहुसंख्य भाषांची ती मावशी आहे. मग दक्षिण भारतातल्या भाषांचं काय आहे? कारण त्या द्रविडियन मुळातून त्यांचा मूलस्रोत हा थोडा वेगळा आहे, इंडो युरोपियन नाही आहे, कन्नड, तेलुगू, तमिळ यांचा. तर त्या भाषामध्ये सुद्धा डोकावलं तर तुम्हाला दिसतं की तिथे शब्दसंपत्ती जवळजवळ 30 ते 40% संस्कृतमधून आलेली आहे. म्हणजे मग त्यांची कोण आहे मग ती? तर मी म्हणेन त्यांना की त्यांची ती मैत्रीण आहे. आणि भारताच्या आजूबाजूला सुद्धा जो बृहत्तर भारत पसरलेला आहे त्यातल्या म्हणजे थाई वगैरे भाषांशी सुद्धा अतिशय जवळचं नातं आहे. त्या भाषांमधली सुद्धा शब्दसंपत्ती कितीतरी प्रमाणात संस्कृतमधून घेतलेली आहे असं आपल्याला दिसतं. तर हे जे वैशिष्ट्य आहे ना, हे सुद्धा मला तरी असं वाटतं की दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला आढळणार नाही. आणखीन एक संस्कृतचं वैशिष्ट्य खूप विद्वानांना
नेहमी जाणवलं आहे आणि ते म्हणजे तिचं ध्वनी माधुर्य, सोनोरिटी. हे भाग्य फार थोड्या भाषांच्या नशिबी आहे. म्हणजे काही भाषा आपण ऐकल्यानंतर ती कठोर वाटतात आणि मग त्या आपल्याला कधी ऐकाव्याशाही वाटत नाहीत. पण संस्कृतच्या बाबतीत म्हणजे मी असा अनुभव घेतला आहे की बाहेर गेल्यानंतर तुम्ही काय करता, संस्कृत शिकवते असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा ओ सच अ स्वीट लँग्वेज असं म्हणून ते खरंय, हो ना. कौतुक करतात. आणि म्हणून एक आपल्याकडच्या मंत्रांना सुद्धा एक वेगळं सामर्थ्य आहे आणि ते मान्य केलेलं आहे ह्या परदेशी विद्वानांनी सुद्धा. त्यानंतर पुढचं तिचं वैशिष्ट्य जे पुन्हा काही विद्वानांनी नमूद केलं आहे ते लवचिकता. तिच्या ठिकाणी जी लवचिकता आहे म्हणजे कसं की जगातल्या कुठल्याही भूप्रदेशावरती केव्हाही घडणाऱ्या एखाद्या घटनेचं वर्णन करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. हे विलक्षण आहे. हे विलक्षण सामर्थ्य आहे तिचं. आणि हे डॉक्टर कपिला वात्स्यायन यासारख्या विदुषींनी सुद्धा नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळं कसं झालं आहे की एक काळ असा आला की ती संपूर्ण भारताचीच नव्हे तर भारताबाहेरच्या अनेक राष्ट्रांमधल्या त्यांच्या विशिष्ट राजकीय शक्तीच्या पण अभिव्यक्तीची भाषा बनली. कारण तिथे घडणाऱ्या घटनांचं सुद्धा वर्णन ही भाषा करू शकत होती. तर हे तिचं वैशिष्ट्य असल्यामुळे संस्कृत भाषेमधल्या वाङ्मयाचं जे वैपुल्य हे वैशिष्ट्य आहे हे त्याला प्राप्त होऊ शकलं. आणि आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मी जे सांगू इच्छिते ते म्हणजे तिची गणिती संरचना, मॅथमॅटिकल स्ट्रक्चर. आता हे मुळात होतं का पाणिनीनं तिच्यावरती लादलं याच्याबद्दल वाद आहे. म्हणजे पाणिनीने तिला संस्कृत केलं का ती मुळात होती फक्त ते शिल्प पाणिनीनं शोधून काढलं. खरे, हे बाजूचे सगळे कपटे काढून एखाद्या शिल्पकाराने आतलं शिल्प साकार करावं तसं असा प्रश्न आहे. पण आपल्यासमोर जे आहे ती एक अतिशय प्रमाणबद्ध स्वरूपाची आणि नेमका आशय व्यक्त करण्याचं सामर्थ्य असणारी म्हणून गणिती संरचनेतली अशी भाषा अशी मानली जाते. आणि या कारणामुळं ती काही केवळ काव्यशास्त्रकारांनी किंवा साहित्यिकांनी तिला स्वीकारलं असं नव्हे तर जैन बौद्धांनी सुद्धा की जे प्रारंभी प्राकृत भाषेमध्ये लिहित होते त्यांनी सुद्धा शेवटी तिचा स्वीकार केला. आणि म्हणून तिला लिंग्वा फ्रँका म्हणजे एकूण अखिल भारतीय संपर्क भाषा. म्हणजे आज आपण इंग्रजीमधून आपण दक्षिणेत गेलो तर आपल्याला तमिळ तेलुगू येत नसेल तर पंचायत होते, पण इंग्रजी बोललो तर काहीतरी कळतं असं होतं. तर हे लिंग्वा फ्रँका हे तिचं जे स्वरूप तिला आलं ते तिच्या ह्या अशा नेमक्या आशय व्यक्त करण्याच्या सामर्थ्यामुळं आलं असं आपल्याला म्हणता येईल. तर एवढी तरी वैशिष्ट्य निश्चित मी तुला आता सांगू शकते संस्कृतची. आणि त्या वैशिष्ट्यांमुळेच ती एवढी हजारो वर्ष जीवित राहिली आणि आहे त्या स्वरूपात जीवित राहिली. बरोबर आहे. नाहीतर त्याच्यामध्ये जर इलॅस्टिसिटी किंवा लवचिकता नसती तर तिथे तिचा प्रवास थांबला असता कदाचित. आजही आजच्या काळातल्या ज्वलंत विषयावरती संस्कृतमधून लिखाण होतंय ना. ह्याचं कारण तिच्या ठिकाणी असलेली लवचिकता आहे. अगदी म्हणजे आकाशवाणीवरच्या संस्कृत बातम्या ज्या रोज प्रसारित होतात हे त्याचं अगदी उदाहरण आहे जिवंत की सगळ्या करंट अफेअर्स साठी संस्कृत भाषेत त्यांना कुठेच अडत नाही. संस्कृत भाषेत शब्द अडत नाहीत. खरे. आता साहित्याकडे जर वळायचं तर संस्कृत साहित्याची व्याप्ती खूप अफाट आहे, खूप मोठा पसारा आहे हे असं आम्ही ऐकलेलं आहे. तर काय आहे ही व्याप्ती ही आज तुमच्याकडनं जाणून घ्यायची. संस्कृत वाङ्मयाच्या विस्ताराचे अनेक आयाम आहेत. म्हणजे कालिक आहे, देशिक आहे, आशयिक असाही आहे. तर कालिक आयाम म्हणजे किती अक्षांशांवरती तो विस्तार पसरला असं आपण म्हणूया, साधारण एक उपमा द्यायची म्हणून अक्षांश. तर आपल्याला असं दिसतं की कमीत कमी 5000 वर्षांच्या कालपटावरती हे संस्कृत साहित्य आज तागायत अखंड निर्मिती होत असलेलं असं हे विस्तारलेलं आहे. आजही संस्कृतमधून साहित्य निर्मिती, काव्य, कथा, कादंबऱ्या आजचे प्रकार चारोळ्यांपर्यंत महाकाव्य सुद्धा अजूनही होतात. बरोबर आहे. तर हा कालपट इतका मोठा आहे तिचा, आहे तिच्या विस्ताराचं एक आयाम झाला. देशिक पातळीवरती म्हणजे स्पेस डायमेन्शन ज्याला म्हणतात, म्हणजे रेखांश असं आपण म्हणू. तर त्याच्यावर विचार करायचा झाला तर मगाशी मी म्हटलं तसं बृहत्तर भारत म्हणजे भारताच्या बाहेरचेही कितीतरी देश म्हणजे अगदी पाकिस्तान, अफगाणिस्तान इथपासून ते अगदी मध्य आशियामधले काही देश, दक्षिण पूर्व आशिया खंडातले देश, मलेशिया, थायलंड, कंपुचिया, इंडोनेशिया आणि खाली श्रीलंका, या सगळ्या देशामध्ये आपल्याला शिलालेखांच्या स्वरूपात संस्कृत दिसते. म्हणजे ग्रंथांच्या स्वरूपात तरी असेलच ती, पण म्हणजे इतका तिचा देशिक विस्तार हा झालेला आहे.
आणि म्हणून शेल्डन पोलक नावाच्या एका अमेरिकन विद्वानाने एक लेख लिहिलेला मी पाहिला, संस्कृत कॉस्मोपॉलिस असं तो म्हणतो. अच्छा. म्हणजे साधारण पाकिस्तानातल्या पेशावरपासून इकडे जावा म्हणजे इंडोनेशियामधल्या पांडुरंग नावाच्या एका ठिकाणापर्यंत एवढ्या प्रचंड भूप्रदेशावरती पसरलेले शिलालेख पहिल्या ते 10व्या शतकापर्यंतचे, म्हणजे सुमारे 1000 वर्षांच्या काळातले हे जर संस्कृत शिलालेख पाहिले तर मग आपल्याला ह्या सगळ्या प्रदेशाला तो म्हणतोय दिस इज अ कॉस्मोपॉलिस. म्हणजे इतक्या ठिकाणी संस्कृतचं वर्चस्व ती नांदली. इतकंच नव्हे तर त्या त्या प्रदेशातल्या राजांनी तिला राजाश्रय दिला आणि त्यांच्या राजकीय शक्तीच्या अभिव्यक्तीचं ती एक महत्वाचं साधन बनली. कारण तिच्या सौंदर्यावरती ते मोहित झाले. तिची अभिव्यक्ती इतकी सुंदर ललित अशी होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर संस्कृत काव्यामधून असे ते शिलालेख त्या राजांच्या प्रशस्तीपर वगैरेही आपल्याला दिसतात. कंबोडिया वगैरे सारख्या ठिकाणी मला वाटतं मी मागे सांगितलं का की एकट्या कंबोडियामध्येच साधारण 1500 शिलालेख आहेत संस्कृतचे. याशिवाय सिल्क रूट म्हणून जो प्रसिद्ध आहे ना, साधारण चीनपासून रोमपर्यंत जाणारा जो रस्ता आहे की ज्या रस्त्याने रेशीम आणि इतर गोष्टी निर्यात व्यापार होत होता, त्या रस्त्यावर अजूनही उत्खनन केलं जातं आणि तिथल्या उत्खननात सुद्धा काही वेळेला अशी काही संस्कृतची हस्तलिखित किंवा अन्य काही वाङ्मयातले असे पुरावे आपल्याला आढळतात. आणि याशिवाय मला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे की तिबेट आणि चीन या देशामध्ये अनेक संस्कृतची हस्तलिखितं गेली हजारोंच्या संख्येत आणि त्या ठिकाणी त्या हस्तलिखितांचं त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी भाषांतर केलं. तिबेटीमध्ये अनुवाद आहे, चायनीजमध्ये अनुवाद आहे. तर हे जे अनुवाद झालेत त्याच्यानंतर मूळ संस्कृत ग्रंथ लुप्त झाले. पण म्हणजे हा सुद्धा संस्कृत वाङ्मयाचा विस्तार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते मूळ तिबेटनमधून संस्कृतमध्ये आणण्याचे प्रयत्नही आता चालू आहेत. तसे चिनी ह्याचं सुद्धा भाषांतर करण्याची आता खरं म्हणजे गरज आहे. तर हे मी सांगते तुला देशिक आयामाच्या पातळीवर. आणि आशयाच्या पातळीवर ते आपण आता पाहणारही आहोत नंतर हळूहळू की जसं म्हणतात की न कश्चित धीमताम अविषयो नाम, म्हणजे बुद्धिमान खरी माणसं असतात त्यांना कुठलाही अभ्यासाचा विषय नाही असं नाही. तसं संस्कृतच्या बाबतीत आहे की कुठलाही आशय तिला वर्ज्य नाही आहे. अगदी कुठल्याही आशयापासून म्हणजे अगदी धर्म घ्या, तत्वज्ञान घ्या, तिथपासून पार कामशास्त्रापर्यंत असे शेकडो विषय तिच्या आवाक्यामध्ये आलेले आहेत. तर हे तिच्या मी आशयासंबंधीच्या विस्ताराबद्दल थोडक्यात एवढ्यासाठी सांगते तुला की त्याचा नंतर आपण जरा आणखीन परामर्श घेणार आहोत. बरोबर आहे. आता हे आशयाचं जे तुम्ही आता म्हणालात, आशयाच्या दृष्टीने आपण परामर्श घेणार आहोत, तर या आशयाच्या संदर्भामध्ये त्याचं काही असं वर्गीकरण आपण करू शकतो का? निश्चित करू शकतो. पण त्या वर्गीकरणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मला तुला असं सांगायचं की संस्कृत वाङ्मय एकूणच वर्गीकरण करण्यापूर्वी आपण जेव्हा त्याचा एक सलग वाङ्मयाचा विचार करतो त्यावेळेला त्याची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. त्यांना मी असं म्हणते की वैपुल्य, वैविध्य आणि वैशिष्ट्य, म्हणजे 3 वैकारात ती वैशिष्ट्ये सांगता येतात. वैपुल्य, वैविध्य आणि वैशिष्ट्य असे 3 त्याचे वेगळेपणा आहे या संस्कृत वाङ्मयाचा. तर ह्या वैपुल्याच्या बाबतीत मगाशी आपण म्हटलं तसं की कुठलाही आशय वर्ज्य नाही. तर मी असं म्हणेन की जगातल्या अन्य भाषांच्या मधल्या वाङ्मयाच्या तुलनेत आपण जर पाहिलं तर संस्कृतमध्ये जवळजवळ जे अनेक वाङ्मय प्रकार आहेत की ज्याचं आता मी तुला सांगणार आहे वर्गीकरण करून, त्यात आज हजारोंनी ग्रंथ उपलब्ध पण आहेत आणि त्याची निर्मिती पण होती आहे. आणि याखेरीज जवळजवळ 50 लाखांच्या आसपास हस्तलिखित आज वेगवेगळ्या हस्तलिखित संग्रहामध्ये आहेत ज्यांना अजूनही प्रकाश दिसायचा आहे, ते अजून अंधारातच आहेत. आणि म्हणून एका पाश्चात्य विद्वानाने असं म्हटलं आहे की आजचं उपलब्ध वाङ्मय म्हणजे हिमनगाचा फक्त वरती दिसणारा भाग आहे. ऐक म्हणजे केवढा असेल, एवढा हिमनग अजूनही खाली दडलेला जो आहे तो आपण अजूनही तो तिळा उघडलेलाच नाहीये, असा हा सगळा प्रकार आहे. आणि शिवाय मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हजारो शिलालेख ज्यांचा अजून अभ्यास चालू आहे. तर हे मी वैपुल्याच्या संदर्भात सांगू इच्छिते. आणि वैविध्य म्हणशील तर अनेक वाङ्मय प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारामध्ये अनेक उपप्रकार आहेत. तर मी इतकंच म्हणेन की अगदी वैदिक प्रार्थनांच्यापासून प्रेमपत्रांपर्यंत सर्व प्रकारचे विषय. आणि आता तर आधुनिक काळामध्ये वृत्तपत्र आहेत, दैनिकं आहेत, चारोळ्या, कादंबऱ्या, जपानी हायकू,
गालिब सुद्धा संस्कृतमध्ये आणलेला आहे. तेव्हा कुठली गोष्ट वर्ज्य नाही आहे. आणि अलीकडे तू वाचला असशील की मंजुषा कुलकर्णी नावाच्या हो, एका हो. संस्कृत विदुषीनं प्रकाश आमट्यांच्या जीवनावरचं जे हो. चरित्र आहे प्रकाश वाटा. त्याचं तिनं संस्कृत हो. अनुवाद इतका उत्तम केला आहे. हो, साहित्य अकादमी. त्याला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालंय. म्हणजे इतक्या उच्च स्तरावरचंही लिखाण आज संस्कृतमध्ये चालू आहे. आणि ते एक वेगळ्याच प्रकारचं आहे. पुन्हा प्रकाश वाटा आहे. आणि वैशिष्ट्य मी असं म्हणते की काही असे अनवट प्रकार आहेत, वाङ्मय प्रकार, की जे तुम्हाला संस्कृतमध्ये दिसतात आणि इतर भाषामधल्या साहित्यामध्ये फारसे दिसत नाहीत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर सुभाषितं संस्कृतमध्ये मुबलक प्रमाणात आहेत. आता इतक्या मुबलक प्रमाणात सुभाषितं मला माहिती नाही, पण अन्यत्र कुठल्या भाषेत असल्याचं माझ्या ऐकिवात तरी नाही आहे. तसं वेगवेगळ्या प्रकारचे जे काव्य आहेत त्याच्यामध्ये चित्रकाव्य आहेत, कोडी आहेत, प्रहेलिका, आणि आपल्याकडे तर ललित भाषेमध्ये लिहिलेले शास्त्रग्रंथ सुद्धा आहेत. म्हणजे शास्त्रग्रंथ वाचताना तो इतका जड असतो की कंटाळा येतो. पण पतंजलीचं महाभाष्य तुम्ही उघडलं तर कादंबरी वाचल्यासारखा आनंद होतो. त्यातली सगळी असे आहे. उदाहरणं आणि त्यांनी दिलेले दाखले आणि हसत खेळत संवाद केल्यासारखी ती जी भाषा आहे. तर हाही एक वेगळा वाङ्मय प्रकार असंच मला वाटतं. म्हणून त्या गद्य प्रकाराचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. आणखीन एक संस्कृतमध्ये जे वाङ्मय वेगळं दिसतं ते म्हणजे खास शास्त्रीय लिखाणासाठी तयार केलेली भाषा आहे. आणि या भाषेत पुढे सगळं शास्त्रीय लिखाण, कारण त्या शास्त्रीय विधानांना नेमकेपणा आणण्यासाठी तिथे कुठे फापट पसारा नको या भूमिकेतून ती भाषा विकसित झाली आहे. तर अशी विकसित झालेली भाषा आपल्याला अन्यत्र कुठे भेटत नाही. पहिलं नाट्यशास्त्र हे संस्कृत साहित्याने जगाला दिलं आहे. कामशास्त्रावरचा ग्रंथ दिलेला आहे. अर्थशास्त्र हे आपणच दिलं आहे, अतिप्राचीन. ध्वनिशास्त्रावरचे कितीतरी ग्रंथ, शिक्षा ग्रंथ हे आपण पहिल्यांदा संस्कृत साहित्यामध्ये जन्माला आले. आणि त्यानंतर 18-19व्या शतकात युरोपामध्ये ते विकसित झालं आहे. आणि पाणिनीचं व्याकरणाबद्दल तर काही बोलायलाच नको, की जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी जे व्याकरण पाणिनीनं सिद्ध केलं, वायव्य सरहद्द प्रांतामधल्या एका छोट्याशा गावामध्ये बोललेल्या भाषेचं, त्याला आज डोक्यावर घेऊन सगळे भाषाशास्त्रज्ञ नाचतात. आणि ते असं म्हणतात की हे जगातल्या कुठल्याही भाषेच्या व्याकरणाच्या दृष्टीने एक अत्यंत नमुदेदार मॉडेल असं व्याकरण आहे. तर ह्या सगळ्या ज्या वाङ्मय कृती आहेत हे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण की जे आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये मिळतं. आता वर्गीकरणाकडे आपण जेव्हा येतो त्यावेळेला मला स्थूलमानाने असं दिसतं की संपूर्ण साहित्याचं 2 भागात आपल्याला वर्गीकरण करता येईल, ललित आणि ललितेतर. त्यानंतर ललित वाङ्मयाला स्थूलमानाने काव्य असं म्हटलं जातं. ललितेतर वाङ्मयामध्ये अनेक प्रकारचं येतं. धार्मिक येतं, आध्यात्मिक येतं, शास्त्रीय येतं, दार्शनिक येतं आणि इतर बरंच काही येतं. काव्यशास्त्रकारांनी पुन्हा त्याचे 2 विभाग केलेत, दृश्य काव्य आणि श्रव्य काव्य. म्हणजे जे पाहता येतं असं काव्य आणि जे कानाने ऐकायचं असतं असं काव्य, हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. आता हे जे श्रव्य आहे ना, हे आता आपण पाठ्य असं म्हणू त्याला, म्हणजे जे वाचायचं असतं. कारण आता काव्य ऐकण्याची प्रथा नाही आपल्याकडे, तर आपण पुस्तक घेऊन ते वाचतो. बरोबर आहे. तर ते श्रव्याऐवजी मग त्याला पाठ्य म्हणू आपण. म्हणजे परफॉर्मिंग आणि नॉन परफॉर्मिंग असं म्हणू शकतो का आपण त्याला? हो, दृश्य हे सगळं परफॉर्मिंग आर्टचा आधारभूत असं जे साहित्य आहे ते दृश्य, म्हणजे जे सादर केलं जातं. तर त्याला पुन्हा रूपक असंही म्हणलं जातं. अच्छा. आणि त्या रूपकाचे पुन्हा अनेक प्रकार केले आहेत. त्याचे मुख्य 2 ढोबळ प्रकार आहेत, रूपक आणि उपरूपक. तर रूपकाचे 10 प्रकार आणि उपरूपकाचे 18 प्रकार. बापरे, इतकं समृद्ध वाङ्मय आहे हे. म्हणजे हे नाटकाचे वेगवेगळे प्रकार आहेत असं आपल्याला स्थूलमानाने म्हणता येईल. पण नाटक हा शब्द आता आपण वापरतो, बरोबर. पण 10 रूपकांपैकी नाटक हा एक प्रकार आहे. संस्कृत साहित्यशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, नाट्यशास्त्राच्या, तर नाटक हा एक प्रकार आहे रूपकांपैकी. आणि ती दशरूपक त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. नाटकमथ प्रकरणम भाण व्यायोग समवकार डिम इहा मृग अंक विथी प्रहसन असे 10 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्या 10 प्रकारापैकी नाटक हा एकच प्रकार आहे. आणि त्यामध्ये वाङ्मय निर्मिती ही नंतरच्या काळामध्ये झालेली दिसते.
तरी सुद्धा असं आपल्याला दिसतं की नाटक हा प्रकार जरा जास्त लोकप्रिय झाला. आता ही जी रूपकं आहेत ना, ह्याच्यातच मग तुम्ही संगीत, वाद्य, नृत्य या सगळ्यांचा समावेश करायला हवा, कारण भरत आणि नाट्यशास्त्रामध्ये या सगळ्यांना मिळूनच मुळी रूपक म्हटलेलं आहे. या रूपकाचेच एक भाग आहेत. संगीत हा त्याचाच भाग आहे, वाद्य संगीत त्याचाच आहे, नृत्य सुद्धा आहे. बरोबर, कारण त्याच्यातून सुद्धा तुम्ही काहीतरी मांडतच असता ना, काहीतरी अभिव्यक्ती करायची असते. आणि मग या संबंधातले असे काही जे ग्रंथ आहेत त्यांचा पण मग आपल्याला या दृश्य या ह्याच्या वर्गातच समावेश करावा लागतो. आणि उपरूपकं जी 18 आहेत ती सर्वसाधारणपणे लोकनाट्यांमधून विकसित झालेली असतात. त्या त्या विभागात, त्या त्या प्रांतामध्ये जी लोकनाट्य प्रचलित होती जुन्या काळामध्ये, त्यामधून ही विकसित झालीत असं आपल्याला दिसतं. पण अशी 18 उपरूपकं सुद्धा नोंदवली आहेत इतक्या प्राचीन काळामध्ये. म्हणजे ही सुद्धा किती समृद्ध परंपरा होती हे आपल्याला केवळ नाट्यशास्त्राकडे दृष्टिक्षेप टाकला तरी कळतं. आणि आता ह्याच्या पुढे जर पाहिलं तर श्रव्य किंवा ज्याला आपण आता म्हटलं पाठ्य, वाचायचं किंवा ऐकायचं काव्य, म्हणजे त्या काळात कदाचित ते काव्य ऐकण्याची प्रथा असेल. राजेरजवाड्यांच्या दरबारात कालिदासासारखे महाकवी, रघुवंशासारखी काव्य म्हणून दाखवत असत, म्हणून त्याला श्रव्य म्हणत. तर या श्रव्य ह्याच्यामध्ये गद्य, पद्य आणि मिश्र असे 3 भाग आहेत. त्या गद्याचे पुन्हा 2 भाग, कथा आणि आख्यायिका. पद्याचे आपण केले तर कितीतरी येते. एक श्लोकी पद्यापासून, ज्याला मुक्तक असं म्हणतात, लघुकाव्य, खंडकाव्य, शतककाव्य, महाकाव्य आणि आपण आता म्हणतो ती आर्षकाव्य, असे कितीतरी प्रकार. म्हणजे 1 श्लोकापासून 1,00,000 श्लोकांपर्यंत अनेक पद्यकाव्यांचे प्रकार आपल्याला दिसतात. तर ही स्थूलमानाने हे वर्गीकरण. आणि मिश्र म्हणजे चंपू काव्य, म्हणजे ते गद्य आणि पद्य दोन्ही त्या ह्याच्यामध्ये असतात, त्याला चंपू असं म्हणतात. तर असे 3 स्थूलमानाने प्रकार आपल्याला सांगता येतात. म्हणजे लौकिकेतर, ते लौकिकातले एवढे भाग, लौकिकेतरचे एवढे भाग, होय, असा एक मोठा महासागर आहे, मोठा पट आहे हा अगदी वाङ्मयाचा. आणि त्यातलं बहुतांश साहित्य आजही उपलब्ध आहे. आणि त्यापेक्षा जे अजूनही एक्सप्लोअर व्हायचंय असंही कितीतरी हस्तलिखितामध्येच आहे ते. आता ह्याचा सगळ्याचा जर परिचय करून घ्यायचा झाला तर आपल्याला फक्त ठळक अशा गोष्टींकडे जावं लागेल आणि तसाच परिचय करत आपल्याला पुढे जावं लागेल. बाई, या वाङ्मयाच्या व्याप्तीबद्दल काय सांगता येईल का? अजून व्याप्तीबद्दल मी तुला एकच उदाहरण देऊ शकते. आता एखाद्या शास्त्रावर आधारित असं ज्या वेळेला वाङ्मय निर्माण होतं त्यावेळेला त्या ज्या विषयावरती ते वाङ्मय रचलेलं आहे त्या विषयाचा सर्वंकष विचार तिथे झालेला असतो. म्हणजे आता आयुर्वेदासारखं शास्त्र घे, तर आयुर्वेदाची 8 अंग आहेत असं आपण म्हणतो. आपल्याला आयुर्वेद म्हणजे माणसाचा आयुर्वेद माहीत असतो, पण माणसाखेरीज पशूंचा आयुर्वेद आहे स्वतंत्र. म्हणजे अश्वायुर्वेद आहे, हस्त्यायुर्वेद आहे, म्हणजे हत्तींचा स्वतंत्र आयुर्वेद आहे, घोड्यांचा आहे, त्याखेरीज पक्ष्यांचा एक वेगळा आहे आयुर्वेद, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र आणि वृक्षायुर्वेद पण आहे. ह्या झाल्या शाखा. आणि या खेरीज पुन्हा चिकित्सांचे प्रकार किती आहेत पहा. कायचिकित्सा म्हणजे स्थूलमानाने शरीरातला आपल्याला जे काही आजार वगैरे होतात त्यांची चिकित्सा आहे. बालरोग आहेत, म्हणजे ज्याला आपण आता पेडियाट्रिक्स म्हणतो. आणि हे बालरोग केवळ माणसांचे नव्हेत, हे घोड्यांना, हत्तींना होणारे सुद्धा, त्यांच्या बाळांना होणाऱ्या रोगांची पण तिथे चिकित्सा आहे. त्यानंतर एक ऊर्ध्वांग असा भाग आहे आयुर्वेदामध्ये. तर म्हणजे आता आपण ज्याला ENT म्हणतो, इयर नोज थ्रोट, त्याचं शास्त्र. आणि त्याच्याबरोबर ऑप्थॅल्मॉलॉजी, डोळ्यांचं. तर या सगळ्याचा पुन्हा साकल्याने विचार या ऊर्ध्वांग या शाखेमध्ये आयुर्वेदाच्या केलेला आहे. याखेरीज जरा चिकित्सा आहे, म्हणजे वार्धक्य टाळण्यासाठी काय करायचं. आता आजकाल तर ते अँटी एजिंग इतकं काय काही चाललेलं असतं, त्याच्यासाठी वेगवेगळी क्लिनिक्स पण उघडतात लोक. परदेशात तर अक्षरशः वेडे झाले त्यासाठी लोक, असं आपल्याला दिसतं. पण याची आपल्याकडे सुद्धा व्यवस्था केलेली होती आपल्या आयुर्वेदाने असं आपल्याला दिसतं. त्याला जरा चिकित्सा असं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर ग्रहरोग नावाचं पण एक वेगळं त्यांचं अंग आहे, म्हणजे काही ग्रहपीडा वगैरे असेल तर. आता ह्याच्यावरती आपण अलीकडच्या काळात फारसा विश्वास ठेवणार नाही, पण ते आहे तिथे. नंतर वृषचिकित्सा हे सुद्धा आहे,
ज्याला वाजीकरण असं म्हणतात, म्हणजे हं. बीजशुद्धी, हो हो. म्हणजे चांगलं अपत्य होण्यासाठी हम्म. अशी काही एक विशिष्ट प्रकारची चिकित्सा करून त्याप्रमाणे औषधोपचार करायचे. म्हणजे आपल्याला हे इतका अगदी आधुनिक वाटतं हो अशा पद्धतीचं. अक्षरशः आणि हो. इतका साकल्याने विचार हम्म. आयुर्वेदासारखं एक शास्त्र करतं. हम्म. तर अशा प्रकारे त्या त्या विषयाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी अशी शास्त्र हम्म. विकसित झालेत परिपूर्ण. तर हे आपल्याला सुलमानं म्हणता येईल की व्याप्ती अशी सर्वांगीण आहे, हम्म. आणि त्याचं अगदी सविस्तर सूक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान देण्याचा प्रयत्न देण्याचा केला. प्रयत्न त्यांनी केलेला आहे. छान. बाई, हा विषयाचा पसारा आणि आवाका इतका मोठा आहे की आज आपण इथे थांबूया. नमस्कार. नमस्कार.